सर्वांना मी रवींद्र बेनवाल, स्वच्छता निरीक्षक उल्हासनगर महानगरपालिका. मागील 10 वर्षापासून आरोग्य विभागात सफाई विभागात काम करत आहे आणि नागरिकांमध्ये एकच जनजागृती करत आहे. ते मी माझे मनोव्यक्त एक कविता सादर करत आहे. त्याची एक आवाज आहे, मी उल्हासनगर मला जगू द्या, मी उल्हासनगर मला जगू द्या. या 13 चौरस किलोमीटर शहरी क्षेत्रात जगण्यासाठी मी तुम्हाला 2 नद्यांचे पाण्याचे स्रोत दिले आहेत. त्या नद्यांचा विचार करा. त्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी आपण जलप्रदूषण टाळूया. आपल्या घरातून कारखान्यातून निघणारी अस्वच्छता या नद्यांमध्ये टाकू नका. मी उल्हासनगर आहे मला जगू द्या, मी उल्हासनगर आहे मला जगू द्या. आज माझ्याकडे लोकसंख्येच्या घनतेनुसार कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे शहरात कचऱ्याचे मोठे डोंगर तयार झाले आहे. त्या डोंगरमुळे वायू प्रदूषण, जलप्रदूषण, भूमी प्रदूषण व यामुळे क्षयरोग, फुफ्फुसांचे आजार, कर्करोग तसेच दूषित पाण्यामुळे डायरिया, टायफॉइड, कॉलरा, कावीळसारख्या असे आजार वाढू शकते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. मी उल्हासनगर आहे मला जगू द्या, मी उल्हासनगर आहे मला जगू द्या. चला आपण सर्वांनी मिळून एक प्रदूषणमुक्त, कचरामुक्त आणि सुंदर शहर घडूया. चला उल्हासनगर महानगरपालिकेला सहकार करूया. आपल्या घरातून व कारखान्यातून निघणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्या. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. सध्या धार्मिक पर्व सुरू आहे. धार्मिक स्थळांतील किंवा घरातील देवांचे निर्माल्य तलाव नद्यांमध्ये टाकू नका. ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्या, ज्यामुळे आपलं शहर स्वच्छ राहील. मी उल्हासनगर आहे मला जगू द्या, मी उल्हासनगर आहे मला जगू द्या. धन्यवाद सर. डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स.